काय झालंय ते काल पाऊस जोरात पडला म्हणजे आज सकाळी आणि सकाळी पाऊस जोरात पडल्यामुळे जो नाल्यावर आम्ही वारंवार महापालिकेला पत्र देऊन वारंवार महापालिकेला सांगून सहाय्यक आयुक्त ड्रेनेज डिपार्टमेंट यांना सर्वांना सांगून पण हे लोक ऐकतच नाहीत। म्हणजे असं झालंय की नगरसेवक नसल्यामुळे आणि गव्हर्नमेंटचा जो हाल असल्या म्हणजे गव्हर्नमेंट आपलं आयुक्त आणि सर्व महापालिका तेच सांभाळत आहेत, त्यामुळे असं झालंय की कोण वालीच राहिलेला नाहीये। कोणाला कोण बोलणार, कोण ऐकत नाही, कोण काय बोलत नाही, कोण काय कामं करत नाही, त्यांच्या मर्जीप्रमाणे कामं चालू आहेत। तर आमचं एवढं म्हणणं आहे की आज जे नुकसान झालंय त्याला आम्ही काय आपण करू नाही शकत, पण त्यांना नुकसान भरपाई तर ॲटलिस्ट भेटली पाहिजे चांगली। आता टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ह्या ताईंचे असे एक 50 घर आहेत ज्यांचे पूर्ण नुकसान झालं। आता ते चालणार की नाही ते पण माहीत नाही, फ्रीज आणि वॉशिंग मशीन। आज मला असं वाटतंय की तहसीलदारांनी किंवा आमच्या आमदारांनी, मुख्यमंत्र्यांनी यांना कमीत कमी एक लाख रुपये नुकसान भरपाई ही डिक्लेअर करावी आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई करून द्यावी, हीच विनंती मी सर्व प्रशासनाला आणि आमच्या राजकीय माणसांना सर्वांना करतो।